afternoon to all of you. Please sit down. Thank you, sir. सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या. प्रकाश किरण कसे मार्गक्रमण करतात? कोण सांगेल मला? छान. प्रकाश किरण सरळ रेषेत मार्गक्रमण करतात. एखादं उदाहरण सांगता येईल? वा वा वा, खूप छान. त्याला कवडासा म्हणतो की आपण. व्हेरी गुड. आता बघा, मी हा प्रिझम घेतला. याला काय म्हणायचं? लोलक किंवा प्रिझम. या प्रिझम मध्ये कोणाकोणाला एका विशिष्ट दिशेने काय काय दिसतं सांगा? काय दिसतंय रे? आता मी असा धरला उजेडाच्या थोडासा समोर. याच्यातनं सप्तरंग कोणाला दिसतात? कोणाला दिसतायत? बघा. तिथं हो, अगदी बरोबर. पण या तिघींना दिसतोय ना, है की नाही? तू तिथं असली असती तर तुलाही दिसला. छान. आता तूच ये पुढे. तू ये ना पुढे. इथे उभा राहा. इकडे तोंड करून उभे राहा. बघा हा. इथे मी हिच्या अंगावर हा प्रकाश टाकला. हे काय दिसतंय रे? सावली. त्याला आपण वैज्ञानिक भाषेत काय म्हणतो? शॅडो किंवा छाया. छान. तर आज आपण बिंदू स्रोतापासून आणि विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया अभ्यासणार आहोत. In English, the shadow getting from a point source and extended source. Okay. Now we are focusing our attention towards the shadow. आता माझ्याकडे इकडं काय काय आहे ते तुम्ही सांगायचं. काय आहे माझ्याकडे? हे हा काय आहे? प्लास्टिक बॉल आहे. हा तू जवळ नाही पाहिलं येऊ. हे बघ कसला बॉल आहे. असू दे. पण हा आणि हा या दोन बॉल मध्ये काय फरक? व्हेरी नाईस. हा छोटा आहे आणि हा मोठा. बघा आणखी हे जे आहेत की नाही सगळे, हे चंचू पात्र आहे, हे मोज पात्र आहे, हे पण मोज पात्र आहे. हे मी स्टँड साठी आणलंय प्रयोगामध्ये. आता बघा माझ्याकडे ही काय आहे? टॉर्च. त्याला विजेरी पण म्हणतो आपण, आहे की नाही? त्याचबरोबर माझ्याकडे हा कार्डबोर्ड आहे की नाही? आणि त्याला बारीक एक छिद्र आहे. बरोबर आहे. आता आपण काय करूया? आपल्या प्रयोगाकडे वळूया. मी काय करतो? हा कार्डबोर्ड इथे ठेवतो. इथे ठेवला. सगळ्यांना दिसतंय? आणि या कार्डबोर्डच्या समोर मी एक चेंडू ठेवतो. सगळ्यांना दिसते का? चेंडू नाही दिसणार कोणाला. कोण पुढे येते? इथे दोघे जण. कोण पुढे येत आहे? दोघे जण. कोणीही पुढे या. ये ऐश्वर्या. बघा आता या कार्डबोर्ड मधून कार्डबोर्ड मधून ह्या छिद्रातून हे बघा
इकडे बघा, इकडे बघा सगळेजण, मी लाईट लावली, काय दिसतंय रे? लाईट येतोय की नाही कार्डबोर्ड मधून? येतोय. आता मी इकडून लावलं तर इकडे येईल बघा. मग आता ही बॅटरी लावल्यानंतर कार्डबोर्ड वरती पडते आणि त्या छिद्रातून जो प्रकाश येतो त्याला काय म्हणायचं? पॉइंट सोर्स. काय म्हणायचं? म्हणजेच बिंदू स्रोत. काय म्हणायचं? कळला बिंदू स्रोत. आता आपण या बिंदू स्रोतातून त्या चेंडूवरती हा लाईट पाडूया आणि पुढे हा काय आहे सांगा मला? इन्फ्लोरंट स्क्रीन. आता हा इन्फ्लोरंट नाहीये पण कसला आहे? पांढरा पडदा आहे. आता मी काय करतो? ऐश्वर्या तू बघायचं, सगळेजण इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. मी काय करतो? या बिंदू स्रोतातून ही लाईट जाऊ देतोय. हा बघा कुठे पडली लाईट ऐश्वर्या? स्क्रीनवर पडली? मला नाही बाबा वाटत. हा मग मी प्रश्न काय विचारला तुला? बॉलवरती. अजून एक जण कोणीतरी या पलीकडे सरक तू. आता आपण सगळी 7वीची मुलं पुढे या. सगळी पुढे येऊनच करायचा होता प्रयोग आपल्याला. तर मी डार्क रूम आहे आणि तुम्ही उभे राहा. बघा आता कुठे पडली? या पॉइंट सोर्स. बघा सरांना पण दिसतंय. पॉइंट सोर्स कुठे पडला? बॉलवर. मग त्या पडद्यावर काय दिसतंय? हा हलवू नको, मागे सर. काय दिसलं पडद्यावर? छाया दिसली की नाही? कशाची छाया? बॉलची छाया. छान. आता थोडा वेळ बसूया. आता सारखं बसायचं, उठायचं. दिसली का छाया सगळ्यांना? आता आपण काय करूया? ही छाया कशी दिसली ते पाहूया. सगळ्यांना हे दिसतंय का? आता मी पलीकडे अडकवू, इकडे अडकवू. आता दिसतंय का? बघा आता हा पॉइंट सोर्स. इथं मेणबत्तीच्या ऐवजी आपल्याकडे अवेलेबल असलेला सोर्स कोणता होता? मोबाईल टॉर्च किंवा ही मोठी टॉर्च. आणि आपण काय केलं? या बिंदू स्रोतातून ह्या प्रकाश किरणाला कशावरती पडू दिलं? चेंडूवरती. आहे की नाही? मग चेंडूवरती पडू दिल्यानंतर तो प्रकाश, सगळा प्रकाश कुठे साठला? चेंडूवरती. हिने सांगितलं आपल्याला की प्रकाश किरण सरळ रेषेत मार्गक्रमण करतात. असे करतात का? नाही. इथं जर अडथळा आला तर इथंच थांबतात आणि अडथळा बाहेर काढला की तिथून पुढे मार्गक्रमण करतात. आहे की नाही? मग कुठे अडथळा आला? इथे चेंडूपाशी. मग काय झालं की त्या चेंडूची ही छाया समोरच्या पडद्यावरती दिसली सगळ्यांना? कोणाकोणाला दिसली? गुड. त्या छायेला इंग्रजी मधून अम्ब्रा म्हणतात. काय म्हणतात? किंवा प्रच्छाया म्हणतात. म्हणा मराठीतून. ती छाया गडद असते. गडद छाया उमटली की तिला प्रच्छाया किंवा अम्ब्रा म्हणतात. The shadow which is very dark is called what? अम्ब्रा. ओके. मग आता बघा या ओ पासून, ओ बिंदू दिसतोय की नाही? या ओ पासून या चेंडूला स्पर्श करून, क्यू पाशी स्पर्श करून हा प्रकाश किरण इथं आला. आहे की नाही? आणि ओ पासून पी ला स्पर्श करून हा प्रकाश किरण कुठे आला? ए पाशी आला. बरोबर. मग या चेंडू मधून या चेंडूला आतमधून स्पर्शून आला का? नाही. आहे की नाही? म्हणून काय झालं? तिथं छाया उमटली. बरोबर. आणि हा भाग काय झाला? थोडासा प्रकाशित झाला. थोडासा प्रकाशित झाला. कळलं? आता काय कळलं आपल्याला? ही प्रच्छाया उमटलेली कळली. ओके. आता मी काय करतो? हा पॉइंट सोर्स बाजूला काढतो. काढला. याच्यावरून पॉइंट सोर्स होत होता की नाही? I will remove this point source and exactly I do the same thing. thing what I have done. आता काय दिसलं तुम्हाला?
कोण सांगेल मला? पुढे या. काय दिसतंय सांगा? पुढे या ना. कोण येतं पुढे? मी काय प्रश्न विचारत नाही जास्त. या पुढे. हा ये ना. ये तू ये पुढे. तुला काय दिसलं? काय दिसतंय सांग? हा सावली दिसली. आता कसली सावली दिसली, कशी कशी दिसते मला कोण सांगेल? क्लिअर व्यवस्थित येऊ कोण सांगेल मला? कोण सांगेल? नाहीये मला ते हे घेऊन जातो ना पॉइंटर. हा पॉइंटर आहे. हा पॉइंटर. हा पॉइंटर. हा पॉइंटर. तिथे हात लावून दाखव. तिथे छाया. मधल्या बाजूला कशी छाया आहे? डार्क आहे. आणि बाजूला मग यातली प्रच्छाया कोणती? डार्क. आणि मोठी असलेली उपछाया त्याला काय म्हणायचं? पेनुम्रा. काय म्हणायचं? किंवा पेनम्रा. बघा आता मग तसंच एक आणखी एक चित्र आहे आपल्याकडे. दिसतंय सगळ्यांना? आता आपण काय केलं? कोणता सोर्स बाजूला काढला? पॉइंट सोर्स. मग आता पॉइंट सोर्स बाजूला काढल्यानंतर हा जो सोर्स आहे तो कोणता सोर्स होईल? विस्तारित सोर्स. कोणता होईल? दिस इज कॉल्ड एक्सटेंडेड सोर्स. कोणता? एक्सटेंडेड सोर्स. गॉट इट? व्हॉट इज पॉइंट सोर्स? या पॉइंट मधून प्रकाश किरण बाहेर आले की that is point source. When I remove this cardboard, that will become an extended source. म्हणा extended. त्याला काय म्हणतो मराठीतून आपण? विस्तारित स्रोत. बघा आता ही विजेरी आहे, ही बॅटरी आहे, ही कशावर पडलेली पाहिली आपण आता? चेंडूवर. आणि समोर काय चित्र दिसलं आपल्याला? मग अशी ओनली छाया. कोणती होती छाया? अम्रा. म्हणजे कोणती? प्रच्छाया. व्हेरी गुड. पण आता मात्र आपल्याला दोन छाया दिसल्या. ऐश्वर्याने दाखवलं की नाही? कोणत्या दोन छाया दिसल्या? ही एक आणि ही एक. ओके. व्हॉट हॅपेंड? we'll get two shadows. One is very darkened and another is faint dark. Okay. That faint dark shadow is called penumbra. Repeat with me. Penumbra. किंवा मराठीत काय म्हणतो आपण त्याला? उपछाया. परछाया वगैरे नाही. हा उपछाया. आणि डार्किंग झालेला भाग जो आहे ती कसली छाया? अम्रा किंवा प्रच्छाया. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण काय करू? We will remove this ball and use the big ball and let's observe what will happen. Okay, now I remove this small stand and use this big stand. Okay, now I put the ball on the stand and do the same thing. Which type of source this is? Which type of source this is? Is it point source or extended source? Extended source. मग आता आपण ऑब्झर्वेशन काय करायचं? विस्तारित स्रोत त्या चेंडूवरती. कोणत्या चेंडू? मोठ्या चेंडूवरती पडल्यानंतर काय होत आहे? ओके. आता मी काय करतो? याच्यात लावण्यापेक्षा इथे धरतोय. काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? बघा आता मी काय करतोय? हे लावल्यानंतर तुम्हाला चित्र कसं दिसतंय त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला विचारतोय. तुम्ही निरीक्षण केलं? काय केलं निरीक्षण? काय काय दिसतंय याच्यात पण? आता कोण सांगेल मला? ये बाळा तू. आकांक्षा. Take that pointer and show me what is saying here.
Very nice. And where is penumbra? You are seeing penumbra? Look here. Is it penumbra? Okay. Now what happens? Look, when I move the source towards the ball, then the distance will be less. And what happens? Shadow is more. When I take this source away from the ball, then what happens? Shadow as well as which shadow? Umbra as well as penumbra is seen. Are you seeing that? Where is penumbra? Very nice. Very nice answer. Sit down. Now let us see this thing in a chart. Here there is a third chart. सगळ्यांना दिसणार आहे का चार्ट हा? कारण हा मागच्या चार्ट पेक्षा मोठा आहे. ओके. Now here the picture is different. What we have seen is somewhat different. The ball is small. Now let us see the experiment with a small ball. Okay? Come here. Who will come? Yes, please come, Amruta. Now I will put this small ball on the stand. This is our stand. Okay. Now let us fall the light on that. What is happening? काय दिसतंय तुला? छाया. माझा हात हलतोय ना थोडा, त्यामुळे तसं होतंय ना. खूपच छाया. आता बघ पुढे बघ. मी काय केलं? आपल्याला पडदा पाडत पुढे मागे सरकवावा लागतो बरं का. पण काय केलं आपण? पडद्याला फिक्स केले. खरं तर तसंच पाहिजे. पडदाच पुढे मागे घ्यायला पाहिजे. याचं डिस्टन्स किती ठेवलं मी? It is 1 meter. You know, 1 meter is equal to how much centimeter? Very nice. 100 centimeters. You can identify the distance. Okay. Now look. What happens when I take the source? The distance between the source and the ball. What is happening? The umbra of that ball becoming smaller and smaller. Okay. And when I increase the distance, then what happens? We cannot see the umbra also. It will become smaller. Okay? Now let us see here. ही विजय. Okay? आणि हा चेंडू. कोणता चेंडू? Thanks. Okay. छान. शाबास. कशावरती पडला? प्रकाश कशावरती पडला? छोट्या चेंडूवर. बघा, इथून इथं ही किरण आली आणि काय झालं? एका ठराविक पॉइंटला काय मिळाली आपल्याला? उंबरा मिळाली. म्हणजे काय? प्रकाशछाया मिळाली. आणि या पॉइंट पासून इथून अशी प्रकाश किरण छेदून गेली. कशाला? याच्यातून गेली का? बॉल मधून? नाही. Why? Because this is an opaque body. You know, opaque, पारदर्शक, अपारदर्शक आणि पारदर्शक. What is पारदर्शक? Transparent mirror. Okay. Now here we can see this image now. Okay. When we increase the distance between ball and the screen. Hey, कशामधलं? स्वाती, चेंडू मधलं आणि पडद्यामधलं अंतर जसं आम्ही वाढवू
तसं तसं काय होत आहे? हा यस Amra is dark. Very good. Amra becomes Amra is small. Amra becomes small. And एका ठराविक सिच्युएशनला Amra एवढं दिसतंय. एवढं दिसतंय. बघा पॉइंट किती आहे? एवढा. म्हणजे तेवढीच. आणि सगळी काय दिसते का Amra? सगळी काय दिसते? सरळ बोल. याचा सरळ बोल. 2 मिनिट. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? आता छाया आणि प्रच्छाया या दोन्ही बाबी तुम्ही पाहिल्या. आता या छाया आणि प्रच्छायेवरतीच आपली ग्रहणं अवलंबून असतात. कोणती ग्रहणं? ग्रहणाचे 2 प्रकार आहेत. एक ग्रहण सूर्यग्रहण, दुसरं ग्रहण सूर्यग्रहण केव्हा होतं? अमावस्येला. छान. आणि चंद्रग्रहण केव्हा होतं? पौर्णिमेला. तर आपण आता ही छाया कशी उमटते ती आपण एका कृतीतून बघणार आहोत. चल दादा चल, ताई चल. बघा आता रणजित रणजितला आपण सूर्य करूया. सूर्य तो असा सगळ्यांना आता रणजित काय आहे? टोपी लाव. टोपी लाव ना. बसणारीच केली. रणजित कोण झाला आपला? आता गायत्री कोण होईल? पृथ्वी. गायत्री पृथ्वी. बघा किती बहुमान मिळतं. आणि आपला मस्के काय होईल माहिती का? चंद्र. आता या आता तुम्हाला माहिती आहे का? हे बघा पृथ्वी सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते. आणि चंद्र कशाच्या भोवती फिरतो? पृथ्वीच्या भोवती फिरतो. मग आता या चंद्राला आपण काय करायचंय? पृथ्वीच्या भोवती फिरायला. चला पृथ्वी थोडं अंतर जास्त करा. याला फिरता येईल. सगळ्यांना दिसतात. चला स्टार्ट. एक नंबर. छान. बघा दिसते का रे तुम्हाला चित्र? पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते. पण पृथ्वीने असं फिरायला पाहिजे. बघा असं फिरायला पाहिजे. असं स्वतः भोवती फिरता. आता बघा एक पोझिशन आपण पकडूया याची. चल फास्ट ये. इकडच्या बाजूला ये. हळू. मागे किती आहे? आता बघा काय झालं रे? कोणाच्या मध्ये कोण आलं? मला नाही कळत. सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये ज्या वेळेला चंद्र येतो त्या वेळेला सूर्यग्रहण होते. का रे? चंद्राची शॅडो कशावरती पडते? नाही, ठराविक भागावरती पडली की तिथं सूर्यग्रहण होतो. सूर्यग्रहण उघडून बघायचं असतं का? नाही ना? लक्षात आलं तुमच्या? बघा सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये ज्या वेळेला चंद्र येतो आणि अमावस्या असते त्या वेळेला सोलार इक्लिप्स होतो. ओके. कोणता इक्लिप्स? आता अजून एक पोझिशन घेऊया आपण. चला पृथ्वीबाई चला, चंद्रदाला चला. बघा आता या चला लवकर.
कोणती कोमल बेटा सांग? चंद्राच्या आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आहे. पृथ्वी आली. बर बैस छान. आता याला कोणतं ग्रहण म्हणता येईल? ऐश्वर्या, चंद्रग्रहण म्हणता येईल. छान. बघा मग आता काय झालं? प्रकाश कोण देते प्रत्येक वेळेला? प्रकाशित कोण आहे? की नाही? द मेन थिंग इन दिस स्पेस इज सन. ओके. आणि मग आता सन पासून निघणारा प्रकाश पृथ्वीवरती पडून कुठे येते? छाया कोणाची कोणावर पडेल? मग त्यावेळेला कोणतं ग्रहण? कोणतं ग्रहण? चंद्रग्रहण. त्याला म्हणायचं लुनार एक्लिप्स. काय म्हणायचं? ते केव्हा होतं? सगळ्यांच्या हे लक्षात आलं? प्रत्येकाच्या हे लक्षात आलं? बघा सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये ज्या वेळेला पृथ्वी येते आणि पृथ्वीची छाया चंद्रावरती पडते त्या वेळेला चंद्रग्रहण होतं. कळलं? लक्षात आलं सगळ्यांच्या? आता यांच्यासाठी टाळ्या वाजवा नाही. आता तुम्हाला त्या वाढदिवसाच्या टोप्या म्हणून ठेवा, पुढे घेऊन जावा. Got it? आता अशा प्रकारे आज आपण बिंदू स्रोतापासून आणि विस्तारित स्रोतापासून काय मिळणारी छाया अभ्यासली. आता मी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतो. सगळ्यांनी लक्षात ठेवले ना? सगळ्यांनी लक्षात ठेवले का? मला सांगा सूर्यग्रहण केव्हा होतं? ज्याला येते त्याने उत्तर द्यायचं. असं बोर्डवरती करायचं आणि उत्तर द्यायचं. तुम्ही सांगा वेळंबे. अच्छा मग छान. सूर्यग्रहण कसे होते? कसे होते? सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्राच्या मध्ये वेगळं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस आन्सर. आता चंद्रग्रहण केव्हा होतं? एवढे हा छान. दिव्या हा आणि कसे होते? व्हेरी नाईस आन्सर. त्यावेळेला चंद्रग्रहण होते. बैस. मला सांगा जी छाया उमटते, जी गडद असते, त्या गडद छायेला काय म्हणतात? काय म्हणतात? एवढे सांगतो. हा तू सांग बेटा. व्हेरी नाईस आन्सर. काय सांगितलं तिनं? प्रच्छाया. त्याला इंग्रजीमधून काय म्हणालो आपण? उमरा. काय म्हणालो? उमरा. किंवा आपण जर सरळ उच्चार केला तर उमरा. आता जी या गडद छायेच्या बाजूला छाया उमटत होती बघा, जी फिकट होती, फिकट आहे की नाही? इट वॉज somewhat faint as compared to umbra. What is that? त्याला काय म्हणायचं? हा? हा? पेनम्रा. प्रेरम नाही, पेनम्रा. पेन आपला पेन आहे की नाही? पेन. त्याच्या पुढे अमरा घालायचा. हा पेनम्रा. व्हेरी नाईस आन्सर. आता मराठीतून काय म्हणायचं? हा उपछाया. छान. आता बघा या प्रयोगामध्ये आपण एक प्रयोग असा केला की विस्तारित स्रोत कशावरती पडू दिला? छोट्या चेंडूवरती पडू दिला. जसं जसं पडदा आपण पाठीमागे घेऊ, विस्तारित स्रोत आणि छोटा चेंडू एकाच पोझिशनला, but when we increase the distance of the screen, then what happens? Who will tell me? Who will tell me? एक तुम्हाला जे दिसलं ते सांगायचं. अजून हा सांगा. Very nice. Ball becomes small. Ball is already small. Ball is already small. What becomes small? We notice that the point we notice that is very small. Then What is small? Shadow. Shadow. Which shadow? Umbra. Very nice answer. Umbra becomes smaller and smaller. लगेच small होते का? When we increase the distance, then it becomes smaller and smaller. Okay.
In this way, we have studied all these things. Thank you very much.